नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोकणातील पारंपरिक गोडाचा पदार्थ म्हणजेच दूध गोळे करतो। ही रेसिपी माझ्या आजीच्या हातची खास आठवण आहे। तांदळाच्या उकडीचे लहान लहान वाफवलेले गोळे म्हणजेच दुधात टाकून तयार होणारे दूध गोळे। अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला लागणारे सर्व साहित्य पाहूया। दूध गोळे करण्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे। त्याचबरोबर वाटीभर तांदळाचं पीठ, तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात किसलेलं ताजं ओल्या नारळाचं खोबरं, साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, केशर घातलेलं दूध। तुम्हाला जर केशर घालायचं नसेल तर तुम्ही केशर स्किपही करू शकता। त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर। सर्वात आधी दूध गरम करत ठेवायचं। दूध गरम करत असतानाच या दुधामध्ये असं हळदीचं पान तुमच्याकडे जर असेल तर ते घालायचं। या दुधाला हळदीच्या पानाचा उत्तम फ्लेवर येतो। दुधाला छान उकळी आल्यावर या दुधामध्ये केशरचं दूधही घालायचं। त्याचबरोबर साखर, हळदीचं पान, केशरचं दूध आणि त्याचबरोबर साखर या तिघांचाही आपल्या या दुधाला छान फ्लेवर येतो। दूध गरम झाल्यावर आपण घेतलेलं तांदळाचं पीठ एका भांड्यामध्ये असं घ्यायचं आणि त्याचबरोबर बारीक किसलेलं ओल्या नारळाचं ताजं खोबरं, चिमूटभर थोडीशी वेलची पावडर घालायची। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण जितकं तांदळाचं पीठ घेतलं आहे तितकंच या सर्व साहित्यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं। हे घातलेलं दूध सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा किंवा चमचाभर असं तूप घालायचं। तूपही यामध्ये मिक्स करून झाल्यावर यावर छान झाकण ठेवायचं आणि हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं। आपण गरम केलेलं दूध असं छान थोडंसं आळवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं घट्ट करून घ्यायचं। आपण झाकून ठेवलेलं सर्व साहित्य आता थंड झालं आहे, त्यामुळे ते छान असं मळून घ्यायचं। आहा, मस्त पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व साहित्याचा मस्त असा गोळा मळून झालेला आहे। आता या पिठाचे गोळे वाफवण्यासाठी एका चाळणीवर असं हळदीचं पान घ्यायचं। तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर तुम्ही केळीच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता। आपण या पिठाचे केलेले गोळे डायरेक्ट दुधामध्ये घालणार नाही, तर ते मोदकाप्रमाणे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये असं पाणी घालायचं। गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी करायची। भांड्यावर झाकण ठेवून पाणी गरम करत ठेवायचं। पाणी गरम होईपर्यंत आपण मळलेल्या पिठाचे छान पाहिजे तितके लहान मोठे गोळे करून घ्यायचे। शक्यतो गोळे थोडे लहानच असावे। या पिठाचे गोळे आपण केलेल्या गोळ्यांपेक्षा थोडे लहान असतील तरीही चालेल। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आपण दूध गरम करत असतानाच या दुधामध्ये साखर घातली होती। जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी वाटलं तर जेव्हा आपण या गोळ्यांसाठी पीठ मळतो तेव्हा या पिठामध्ये तुम्ही पिठी साखर घालून साखरेचं प्रमाण वाढवू शकता। पीठ मळताना यामध्ये आपण किसलेलं ओलं खोबरं, साखर आणि दूध घालून मळल्यामुळे या गोळ्यांना मोदकाचा फ्लेवर येतो। पण गोळे जास्त मोठे नसावे। आपण घेतलेल्या खोबऱ्याच्या प्रमाणापेक्षा तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता, पण ते कमी करू नका। आपण हे गोळे वाफवणार आहोत, कारण जर आपण हे गोळे वाफवले नाहीत तर ते दुधामध्ये अगदी सहज विरघळतील। जर विरघळले नाहीत तर ते फुटतील आणि फुटले नाहीत तर ते नक्कीच चिकट होतील। पाहू शकता आपण मळलेल्या पिठाचे छान असे गोळे करून घेतले आहेत। याच पद्धतीने आपण सर्व पिठांचे गोळे करून घेणार आहोत। गणपतीत आपल्याला देवाला दर दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा असतो, त्यामुळे मी दरवर्षी गणपतीत असे दूध गोळे आवर्जून करते। आपण मळून घेतलेल्या पिठाचे मस्त असे छान गोळे करून तयार आहेत। एका बाजूला आपण गरम करत ठेवलेल्या पाण्याला देखील छान उकळी आली आहे। आता या पाण्यावर आपण करून घेतलेले सर्व गोळे 7 ते 8 मिनिटं छान वाफवून घ्यायचे। गोळ्यांवर झाकण ठेवण्याआधी गोळे एकमेकांपासून थोडे असे लांब लांब ठेवायचे, त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि छान मस्त मोदकाप्रमाणे वाफतात आणि फुलतात। आता हे सर्व गोळे थोडे थंड करून घ्यायचे।
गरम दूध घालून पीठ छान मळल्यामुळे गोळे छान वाफतात आणि त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत. आपण गोळ्यांचं पीठ मळताना दुधाचा वापर केला, तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता. आपण वाफलेल्या गोळ्यापैकी एका गोळ्याचे असे 2 भाग करून पाहणार आहोत. पाहूया गोळा आतपर्यंत छान वाफला आहे का. मस्त. हे गोळे असेही गरम गरम खायला खूप छान लागतात. आता हे सर्व वाफलेले गोळे आपण गरम दुधामध्ये घालणार आहोत. सर्व गोळे दुधामध्ये घालायचे आणि हे दूध गोळे गरम गरमच खायचे. दूध गोळे गरम गरमच खायला खूप छान लागतात. आपण याआधी देखील दूध गोळ्यांची रेसिपी केली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची लिंकही शेअर केली आहे. असे दूध गोळे करून तुम्ही गणपतीत, अनंत चतुर्थीला किंवा संकष्टीला करूनही देवाला नैवेद्य दाखवू शकता. सर्व दूध गोळे दुधात घातल्यावर यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि घातलेली वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करायची. आहा, मस्त. हळदीची पानं, केशरचा फ्लेवर आणि त्याचबरोबर दुधाचा गोडवा, वेलची पावडरचा सुगंध, उत्कृष्ट प्रतीचे आपले दूध गोळे करून खाण्यासाठी तयार आहेत. वेळ झाली आता निरोपाची. तुम्ही जर या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने जर दूध गोळे करत असाल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. नवीन रेसिपीला हाईपही करा. बेलचं बटनही नक्की दाबा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झालं कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.